नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे तुम्ही जे महाडीबीटी स्कॉलरशिप साईटवरती जेव्हा प्रोफाईल भरण्यासाठी जाताना तुम्हाला एखादी फाईल किंवा एखादी इमेज जर अपलोड करायची असेल तर ती इमेज लागती 15 KB ते 256 KB पर्यंत. तर ती साईज कशी रिड्यूस करायची, जर तुमची एखादी फोटोचं 1 MB असेल किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर साईज कशी रिड्यूस करायची त्याबद्दलचा संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर नक्कीच एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्ही ही पद्धत पाहिली तर नक्कीच तुम्हाला प्रोफाईल अपडेट करण्यासाठी मदत होईल. तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूयात. परंतु त्यापूर्वी तुम्ही जर महाडीबीटी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता. कारण का या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शैक्षणिक वर्ष 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये महाडीबीटी स्कॉलरशिपला अप्लाय करणार आहात त्याबद्दलचे संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती आधीच उपलब्ध आहे. तुम्ही आता स्क्रीनवरती व्हिडिओसुद्धा बघत असताल. अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ जे तुम्हाला अडचणी येत आहेत ते सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेले आहे. तर तुम्ही जर अजून रिन्युअलचा फॉर्म भरला नसेल तर रिन्युअलचा फॉर्म कसा भरायचा त्याचा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आधीच उपलब्ध आहे. नक्की तुम्ही हा जर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर तो हा व्हिडिओ आहे. त्याची लिंक तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नक्की पहा, कारण का एकदा सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहून जर प्रोफाईल भरली तर नक्कीच तुमचा फॉर्म रिटर्न येणार नाही. तर चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूया. तर मी आलेलो आहे महाडीबीटीच्या वेबसाईटवरती. सर्वात प्रथम तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचा जर तुम्हाला करायचा आहे. तर प्रोफाईलमध्ये जेव्हा तुम्ही येता अपडेट करण्यासाठी तर तुम्हाला एखादं समजा इथे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे तर तुम्हाला त्याची साईज किती लागते ते खाली त्यांनी मेन्शन केले 15 KB to 256 KB. तर ही साईज जर तुमच्या काही एखादं जास्त स्टोरेजचं जर एखादं इमेज असेल किंवा फाईल असेल तर ती अपलोड होत नाही. तर ती कशा प्रकारे करायची आहे तर मी तुम्हाला सांगतो. तर मी आलेलो एका वेबसाईटवरती. ते वेबसाईटचं नाव आहे reduceimage.com. तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नक्की तुम्ही ही वेबसाईट पहा, कारण की एकदम सोप्या पद्धतीने यामध्ये सांगितलेलं आहे. तर एखाद्या तुमच्या इमेजची जर साईज जास्त असेल तर मी एक तुम्हाला इमेज दाखवतो. तर हे आहे माझं इन्कम सर्टिफिकेट. तर इन्कम सर्टिफिकेटची साईज आहे 677 KB. जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही इथे पाहून घ्या. तर 677 KB आहे. याची साईज आपल्याला लागते 256 KB. तर ती कशी करायची तर तुम्ही जर या वेबसाईटवर आला, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर इथे सिलेक्ट इमेज यावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही सिलेक्ट इमेज करता त्यानंतर तुम्हाला ती इमेज निवडायची आहे. तर मी ती इमेज निवडतो इन्कम सर्टिफिकेट. तर त्याला ओपन करायचं आहे. जेव्हा तुम्ही ओपन करता तर तुम्ही इथे पाहू शकता 677 KB एवढी साईज आहे. तर ही आपल्याला रिड्यूस करायची. तर ती रिड्यूस आपण कशी करणार तर तुम्ही इथे याचे क्वालिटी ही तुम्हाला कमी टाकायची. तर 90% क्वालिटी आहे. जर तुम्ही इथे 80% टाकलं किंवा 70% टाकलं तर पहिलं मी 80% हिची क्वालिटी टाकतो आणि इथं रिसाईज इमेज करतो. जेव्हा आपण रिसाईज इमेज केली तर तुम्ही इथे खाली पाहू शकता याची साईज तुम्हाला दिसते 171 KB. तर आपली रेंज किती आहे 15 ते 256 KB पर्यंत. 171 KB आहे. तर तुम्ही ती डाउनलोड करू शकता. जर तुम्ही बाकीच्या वेबसाईटवरती गेला तर तुम्हाला त्याची साईज दिसत नाही. तुम्हाला पहिली ती इमेज डाउनलोड करायला लागते. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला ती साईज दिसते. तर ही एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्ही इथे जर तुम्हाला अजून जास्त पाहिजे असेल जास्त क्वालिटी तर तुम्ही इथे 85% सुद्धा टाकू शकता. आणि रिसाईज इमेज करायचं म्हणजे इथं 202 KB आली. तर ही साईज वाईज मला बरोबर वाटत आहे, त्यामुळे मी इथे ती डाउनलोड केलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही डाउनलोड करता एखादी इमेज तर ती पहिली तुम्ही ओपन करून बघायची आहे. यामध्ये तुम्हाला असं स्पष्ट दिसलं पाहिजे की सर्व तुम्हाला असं वाचता आलं पाहिजे. अशा प्रकारची इमेज असेल तर तुम्ही ती अपलोड करू शकता. तर एवढीच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडलेला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. जर टेलिग्रामचा ग्रुप आहे आपल्या चॅनलवरती, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. टेलिग्राम ग्रुपवरती एखादी छोटी अपडेट आली तर ती टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला नक्कीच मिळत असते. तर नक्कीच तुम्ही टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करताल. तर जय शिवराय मित्रांनो.